राज्यामध्ये सुरू असलेला गॅसचा तुटवडा हा जास्त काळासाठी राहणार नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलंय, तर विरोधी पक्षांनी सरकारवरती खोटारडेपणाचा आरोप केलाय। परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय। त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे। निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण। केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले। परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार? आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स। अब जो हालात बन रहे हैं, चाहे पुणे के इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम्स हो, चाहे बेंगलुरु के होटल्स हो, चाहे मुंबई में किल्लत आ रही हो, चाहे वो बहुत सारी फैक्ट्रीज हो जिन्होंने प्रोडक्शन कम कर दिया है क्योंकि गैस की किल्लत हो रही है, डोमेस्टिक गैस सिलेंडर्स के लिए दिक्कत हो रही है, तो ये सारी चीज़ें दिखाता है कि जो ये सरकार चल रही है वो भगवान भरोसे चल रही है, सिर्फ इवेंट मैनेजमेंट पर चल रही है, सिर्फ बड़ी बड़ी बातें और बड़ी बड़ी झूठ बोलकर परोसे जाकर काम हो रहा है। और जब दिक्कत आई है, दिक्कत का सामना करना पड़ रहा है, इंडिया इज लुकिंग अनप्रिपेयर्ड। स्टोरेज असतो, कारण जेव्हा आपण एखादं कमर्शियल जेव्हा कोणी वापरकर्ता घेतात त्यावेळेला एक्स्ट्रा नक्कीच त्याच्याकडे काही सुविधा असतात, त्या त्यांच्याकडे असावेत। परंतु मला वाटतं हा शॉर्टेज जास्त कालावधीकरता राहणार नाही असं मला तरी वाटते, कारण माझ्या माहितीप्रमाणे गल्फवरनं जे काही आपल्याला अतिरिक्त जो काही गॅसचा पुरवठा करून घ्यायचा होता तो देखील सप्लाय तिथून निघालेला असं समजतंय। परंतु केंद्र शासनाने सध्या तरी जे आदेश दिले त्याचा मी पालन करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.